अपनी शरण, ओए तेरे भवन दे दे अपनी शरण, रहे तुझ में मगन थाम कर ये चरण। तन मन में भक्ति ज्योत तेरी हे माता जलती रहे, तन मन में भक्ति ज्योत तेरी हे माता जलती रहे। उत्सव मनाए नाचे गाए, उत्सव मनाए नाचे गाए, चलो मैया के दर जाए। जय माता दी, जय माता दी, जोर से बोलो जय माता दी। नमस्कार सर्वांना, जय माता दी। तर बघू शकता आज आहे मार्गशीर्ष तिसरा गुरुवार, तर अशा पद्धतीने पूजा झालेली आहे। बघू शकता आपल्या आईचं रूप किती सुंदर दिसत आहे। नेहमीप्रमाणेच आईने सर्व काही करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने आता पूजा झालेली आहे। सुंदर असं वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं पूजा करून। सकाळची पूजा झालेली आहे आणि अगदी घर प्रसन्न वाटतं जेव्हा आईची पूजा होते आणि तेव्हा खरंच मनही खूप प्रसन्न होऊन जातं आणि घरही खूप बोलतात ना, आईचा वास घरामध्ये असतो तर एकदम घरही प्रसन्न आणि एकदम भक्तिमय होऊन जातं आपलं घर। तर बघू शकता आईचा आज शृंगार बघा किती सुंदर आईने करून घेतलेला आहे आजही। त्याच्यानंतर आईला 5 फळं पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर आईची ओटी भरलेली आहे, 2 केळी ठेवलेले आहेत। आता प्रसादही मी करणार आहे, गोड आईला नैवेद्य खीर बनवणार आहे मी आज आईला। तर आज खीरचा नैवेद्य ठेवेन आणि नंतर संध्याकाळी तर आईला सगळं जेवण आईच्या आवडीप्रमाणे बिना कांदा लसूणचं मी बनवते तसंच आईला। मला खरं तर गुरुवारची मी नेहमीच वाट बघत असते आणि जसं आपण वाट बघत असतो तसं देवांनाही आपण ठरवतो हे करायचं, पण देवांनी सर्व काही देव करून घेतात आणि नेहमीप्रमाणे आईने सर्व काही करून घेतले माझ्याकडून। मला खरंच खूप छान वाटतं जेव्हा पण मी पूजा करते आईची, मला खरंच खूप आनंद होतो। बघू शकता रांगोळी किती सुंदर आईने करून घेतले माझ्याकडून। तर म्हटलं काही ठरवलं नव्हतं मी आधी की असं काही करायचं किंवा कशी रांगोळी काढायची, काही नाही। जेव्हा बसते तेव्हाच आई सर्व काही करून घेते आणि खरंच जे भक्त आपण तिच्या असतो तर आई भक्तांकडून काही चुकलं तरी ती क्षमा करत असते। तर असंच काही चुकलं असेल तरी पण आईकडे प्रार्थना आहे की ती क्षमा करेल। पण खरंच खूप सुंदर वाटतं, खूप छान वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं। जसे गुरुवार प्रत्येक गुरुवारी आईचं एक नवीन रूप बघायला भेटतं आणि आजही आईचं तुम्ही तेज बघा, आईचं दर्शन घ्या तुम्ही, आपली आदिमाया आदिशक्ती आई माऊलीचं तुम्ही दर्शन घ्या। तुम्ही माझे जेवढे सबस्क्रायबर असतील त्यांची इच्छा पूर्ण होऊ दे आई जगदंबे। तर बघू शकता आपल्या आईचं तेज रूप किती सुंदर दिसत आहे। खरंच खूप छान वाटतंय आणि खूप प्रसन्न वाटतं जेव्हाही मी पूजा करते। खरं तर मला खूप टाईम लागतो पूजेला, कारण मला ते असं घाईघाईत नाही होत पूजा करायला। मला खूप शांत आणि एकदम सुंदर अशी पूजा करायची असते। ती सर्व काही करून घेते पण मला एकदम शांततेत पूजा करायला खूप आवडतं। त्याच्यामुळे मग सकाळचे कितीही टाईम होऊ दे, 3-4 तास लागले तरी चालतात, पण मला सर्व आईचं एकदम मनापासून नीट करायचं असतं। तर
अशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे, आईने करून घेतलेलं आहे सगळं. आता फायनली पूजा झालेली आहे. तुम्ही दर्शन घ्या, बघू शकता किती सुंदर. आता तुमच्याकडेही पूजा झाली असेल आज गुरुवारची, तर माझी झालेली आहे पूजा. मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना आहे आणि याच्यात आपण आईची सेवा करायची असते. तिची आणि ती भक्तांकडून काहीही मागत नाही, फक्त देवांना हवं असतं ते प्रेम आणि मनापासून केलेलं काहीही. एक फूल जरी तुम्ही मनापासून अर्पण केलं ना तरीही देव ते म्हणजे त्यांच्यासाठी ते खूप मोठं आहे आणि मौलाचं असतं त्या गोष्टी. तर एक फूल जरी तुम्ही मनापासून देवी आईला ठेवलं तरी ती सर्व काही मान्य करून घेते. काहीही नसलं तरीही ती पूजा पूर्ण करून घेते आपल्याकडून. तर देवांना काही नको असतं, फक्त जसं शरीराने आपण स्वच्छ राहायचं तसंच मनानेही आपण पूजा करताना स्वच्छ राहिलं पाहिजे आणि मन एकदम निर्मळ ठेवायचं पूजा करताना. मला तर एवढंच कळतं. आणि कसलंही म्हणजे कोणत्या हेतूसाठी पूजा नाही करायची की बाबा हे हवं आहे. देवांना कधी कोणी विचारत नाही. जेव्हा आपल्याकडे दुःख येतं तेव्हा आपण देवांकडे जातो, पण तसं नसतं. माझं तर पूजा करताना मला काहीही नको असतं, फक्त मी आईला एवढंच बोलते तुझा आशीर्वाद नेहमी पाठीशी राहू दे, अन्यथा काहीही नको. कारण जर देवच सोबत असेल तर आपल्याला अजून कोणत्या गोष्टीची गरज लागणार आहे? कोणत्याच गोष्टीची गरज नाही आहे. जर देवी आई जर आपल्यासोबत आहे, आदी माया आदी शक्ती आई जर आपल्या सोबत आहे, आपल्या पाठीशी आहे, तर आपल्याला अजून काहीच नको असतं. आणि मला तर मी भक्ती करताना कोणत्याही मनात हेतू नसतो की आई मला हे दे, आई मला ते दे. आई सर्व बघते आपलं. त्याच्यामुळे आईला काही सांगायची गरज नाही आहे की आई मला हे दे तू, आई मला ते दे तू. आणि मला काही न देताही आईने खूप काही दिले, म्हणजे तिने सेवा करायला दिली. हेच माझं खूप मोठं भाग्य आहे. ही जी सेवा मी करते आईची ती मला करायला दिली, हेच माझं खूप मोठं भाग्य. आणि हेच मी आईला बोलते की तू त्या योग्य मला समजलं आणि मी तुझी सेवा करते. हेच मला म्हणजे मला परमानंद बोलतात ना, तो मला ह्यातून मिळतो, भक्तीतून मिळतो मला. आईची माझ्या सेवा करताना, माझ्या देवांची, सगळ्यात देवांची माझी पूजा करताना, आईची पूजा करताना मला खूप आनंद मिळतो, जो मला अजून कोणत्याही गोष्टीत मिळत नाही. की म्हणजे कसं काय करू, मी कुठे बाहेरही गेले ना तरी मला हेच असतं की अजून काय करू, माझ्या आईला काय आवडेल, माझ्या आईला हे आवडेल, माझ्या आईला ते घेऊ का, ते छान दिसेल का, हे माझे डोळे पण ते शोधत असतात. तेव्हा माझ्या मनात हाही विचार नसतो की बाबा ही गोष्ट स्वतःसाठी घ्यावी. मी स्वतःचा नाही, मी पहिला माझ्या देवांचा विचार करते. कारण हृदयच भक्तिमय केलेलं आहे, त्यांच्याच आशीर्वादाने ते भक्तिमय झाले. आणि माझे डोळे फक्त माझ्या माऊलीला, आई माऊलीला शोधतात की माझ्या आईला काय छान दिसेल, माझ्या आईला काय खायला घालू की तिला आवडेल. खरंच खूप छान वाटतं आणि मनापासून मी ह्या सगळ्या गोष्टी करते आणि मनापासून केलेल्या तर देवांपर्यंत पोचतात. आणि देवांपर्यंत बोलतं मंदिरात, देव बोलतात मंदिरातही जाऊ नका, तुम्ही जिथे आहात तिथून फक्त नामस्मरण करा. एक नाव जरी घेतलं ना आपण तरी ते खूप वाजतं आणि ते देवांपर्यंत पोचतं आपल्या, असं मला वाटतं. आणि खरंच आहे, जसं देव सुखात असतात तसे देवांना दुःखात दोष न देता त्यांची पूजा करत राहा. त्यांच्यावरती विश्वास ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. जेवढा तुम्ही देवांवरती विश्वास ठेवाल तेवढंच देव आपल्या पाठीशी उभे असतात. विश्वास कधी डगमगू द्यायचा नसतो. आणि मला काही मिळो न मिळो, पण मला शेवटपर्यंत फक्त आणि फक्त मला आईची सेवा करायची आहे, बस हेच माझं ध्येय आहे. बाकी मला काही माहिती नाही, पुढे काय होणार आहे, मागे काय होणार आहे, काय झालं काय नाही, काहीही नाही. फक्त आईची सेवा करणं निर्मळ मनाने ते, बस एवढंच कळतं. आणि मार्गशीर्ष महिना येतो तेव्हा मला खूप आनंद होतो. जसं की नवरात्री येते तेव्हा 9 दिवस म्हणजे मला खूप माझ्यासाठी हे खूप आनंदाचे क्षण आहे. जर कोणाच्या आयुष्यात वेगवेगळे क्षण असतात, पण माझ्या आयुष्यातले ही पूजा करायला भेटणं, हे सगळं करून आई घेणं, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त कोणते आनंद आहे माहीत नाही. हा छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो, मलाही छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळतो, पण देवांची पूजा ही माझी पहिली असते, बाकी सगळं नंतर. मी पूजा करताना म्हणजे पाण्याचा घोट पण नाही, म्हणजे
माझं सगळं काम झालं की मी डायरेक्ट पूजेला लागते. पाणी पित नाही, काही नाही, काही नाही. पहिला माझ्या देवांची पूजा, मग बाकी सगळं. आणि आई ताकदही देते मला, अजिबात काही त्रास होत नाही. आता जवळजवळ 2-3 तास झाले असतील मी पूजा करते, तर अजिबात मला असं वाटत नाही आहे की मी थकली आहे किंवा शरीराने मनाने मी थकलेली आहे आईची पूजा करताना. नाही, उलट इतकं प्रसन्न वाटतं आणि असं वाटतं की बस आता अजून काय करू, अजून काय करता येईल, अजून कसं सजवू, अजून काय करू, आईला कशी छान दिसेल. म्हणजे आई तर सर्व काही करून घेते आणि इतकं सुंदर करून घेते की आपल्या विचारांच्या पलीकडे बोलतात ना, सर्व काही माऊली करून घेते. हेच खूप मोठं आहे आणि इतकं सुंदर आणि छान प्रसन्न वाटतं ना खरंच. अजून काहीही मी पाणीसुद्धा प्यायले नाही आहे. आता पाणी पियेल, कारण माझ्या आईची पूजा ही पहिली असते, नंतर बाकी सगळ्या गोष्टी आहेत माझ्यासाठी. तर बघू शकता आपल्या आई माऊलीचं दर्शन झालेलं आहे. संध्याकाळी नैवेद्य दाखवणार आहे मी आईला. आता आईला गोड नैवेद्य करणार आहे, खीर बनवणार आहे आणि संध्याकाळी तर सगळं काही भाजी चपाती वगैरे आईला जे आवडतं मी ते सगळं बनवत असते. पुरी, श्रीखंड असं सगळं. आज 3रा गुरुवार आहे मार्गशीर्षचा. खूप सुंदर वाटतं. काल एक गोष्ट झाली. काल मी आईचं सामान घ्यायला गेले होते खाली, तर अशीच एक बाई होती. तर तिने ती बोलली आज मार्गशीर्षचा गुरुवार आहे, तर असेच पैसे मागत होती त्या सगळ्यांकडून. तर मला ही गोष्ट जाणवली तेव्हा. ती बोलली की मार्गशीर्ष गुरुवार आहे, नाही म्हणून. तर मी तर नाही बोलली नव्हते, म्हणजे बाकीचे जे होते ते काही जण नाही बोलत होते, पण मी दिले. जेवढं पण आपल्याकडून होतं तेवढं करावं आणि मार्गशीर्ष महिन्यात कधी कोणाला दुखवू नये, कारण आई माऊली कधी कोणत्या रूपात येईल हे सांगू शकत नाही. मी हे नाही म्हणत की सगळंच करायचंच, पण मी हे म्हणते की आपल्याकडे जर एक असेल तर अर्धं तरी दुसऱ्याला देऊ शकतो आपण. कधी कोणाचं मन दुखावून पुढे जाणं ते योग्य वाटत नाही आणि ते तसं करायचंही नसतं, कारण आई आपल्याला कोणत्या रूपात येऊन दर्शन देईल आणि कधी ती आपली ह्या महिन्यात परीक्षा बघेल हेही सांगता येत नाही. ह्याच महिना असं नाही, पण जेव्हा आपण बोलतो ना, आईला जेव्हा भक्तांची परीक्षा घ्यायची असते तेव्हा ती कोणतेही रूप धारण करून येते आणि ती बघते की आपली मुलगी काय करते त्या क्षणी आणि कशा पद्धतीने वागते, त्या पद्धतीने ते आशीर्वादही देते. आणि या सगळ्या गोष्टी करताना खरंच सांगते, मी मनापासून केल्या ना तर आई नक्की प्रसन्न होते. हे मी खरं सांगते, मनापासून सांगते, कारण मी हे अनुभवते आणि याचं मला जाणीव होते. म्हणजे बोलतात एक पॉझिटिव्हिटी येते, एक वेगळीच वाईब्स येते की म्हणजे जे पण मी करते देवांची पूजा तेव्हा मला एक वेगळी वाईब्स येते की हां, की म्हणजे जाणवतं की नाही माझी आई प्रसन्न आहे, आई सगळं करून घेते, आई बघते माझ्याकडे मी काय करते, तिची मुलगी काय करते, कशी वागते, काय करते, सगळं काही देव बघत असतं. देवांना सांगायची गरज नाही, फक्त निर्मळ मनाने विश्वास ठेवा, भक्ती करत राहा, एवढंच सांगेन. बाकी तर आई जगदंब पाठीशी आहेच आपल्या. ती या जगाची आदिमाया आदिशक्ती आहे, तिच्यावरती विश्वास ठेवा, तिच्या भक्तीत लीन होऊन जा. खरंच ती जसं आपण देवांसाठी वेडे असतो तसे देवही भक्तांसाठी वेडे असतात. ते धाव घेतात कोणत्याही क्षणी, कोणतीही अडीअडचणी त्या लगेच निवारून टाकतात. त्याच्यामुळे विश्वास ठेवा आणि बोला माझ्यासोबत, जय माता दी, जय मा शेरावाली. सनन गाए पवन सभी तुझ में मगन.